कथा किंवा कादंबरीतून आपण जुळ्या भावांविषयी नेहमीच ऐकत आलो आहोत. तशीच दुर्ग विश्वातही काही जुळी भावंडे आढळतात. मग तो नाशिक जिल्ह्यातील रवळ्या जावळ्या असो, पुणे जिल्ह्यातील लोहगड विसापूर असो किंवा मग पुरंदर बजरगड. या जोड किल्ल्यांप्रमाणेच कोल्हापूर जिल्ह्यात ही पन्हाळा पावनगड दुर्ग जोडी देखील इतिहासात प्रसिद्ध आहे. जय शिवराय जय शंभराजे कोल्हापूर जिल्ह्याला लाभलेले दुर्ग वैभव या सिरीजमध्ये दुर्ग क्रमांक 2 पावनगड. पन्हाळगड किल्ला माहीत नाही असा दुर्गप्रेमी विरळच. मराठ्यांच्या इतिहासातले अनेक महत्त्वाचे प्रसंग पन्हाळगडावर घडले, त्यामुळे वर्षभर अनेक पर्यटक पन्हाळगडाला भेट देत असतात. मात्र त्याच्या शेजारीच असणाऱ्या पावनगडाला भेट देणाऱ्यांची संख्या अतिशय नगण्य आहे. पन्हाळ किल्ल्यावर जेव्हा आक्रमणे झाली तेव्हा त्याचे पहिले वार पावनगडाने जिंकले आहे. एप्रिल 1701 मध्ये औरंगजेबाने पन्हाळा आणि त्याचा उपदुर्ग पावनगड जिंकून घेण्याची योजना आखली होती. मात्र औरंगजेबाला पन्हाळा तर सोडा, पण पावनगड जिंकून घेण्यास सुद्धा यश आले नाही. अखेरीस भली मोठी रक्कम देऊन मराठा किल्लेदाराने 28 मे 1701 रोजी पन्हाळा आणि पावनगड हे दोन्ही किल्ले मोगलांच्या हवाले केले. इथेच पावनगडाचे महत्त्व सिद्ध होते. जोड किल्ले हे शक्यतो एकाच राजाच्या कारकिर्दीत बांधले जातात. त्याचप्रमाणे पन्हाळगडासारखाच पावनगड किल्ला बांधण्याचे श्रेय देखील शिलाहार राजा भोज दुसरा नृसिंह याच्याकडे जाते. मात्र शिलाहार राजांच्या काळात हा किल्ला फक्त एक चौकीचे ठाणे होता. त्यानंतर हा डोंगर अनेक वर्ष ओस पडून होता. या डोंगराला तट, बुरुज, दरवाजा, जुन्या वास्तू, मंदिरे असा किल्ल्याचा साज चढवून पुन्हा वसवण्याचे खरे श्रेय जाते ते गडपती छत्रपती शिवरायांना. गडावर आपल्याला तुपाची विहीर, नृसिंह मंदिर, हनुमान मंदिर, महादेव मंदिर, लक्ष्मी मंदिर, आयताकार विहीर, गंगा जलकुंभ अशी ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळतात. मार्च 1660 मध्ये सिद्धी-जोहरने जेव्हा पन्हाळ्याला वेढा दिला होता, तेव्हा याच मार्कंडेय डोंगराच्या बाजूने पन्हाळ्यावर तोफांचा मारा केला. भविष्यातील हा धोका ओळखून शिवाजी महाराजांनी 1673 मध्ये पन्हाळा किल्ला दुसऱ्यांदा जिंकल्यानंतर या मार्कंडेय डोंगराला बंदिस्त तटबुर्जांचे बांधकाम करून पुन्हा वसवले आणि त्याला पावनगड असे नाव दिले. कोल्हापूर जिल्ह्यातील इतर गडकोटांची माहिती पाहण्यासाठी पराक्रम स्वराज्याला फॉलो करायला विसरू नका.